तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। पाठीमागं बघ कसा मस्त दिवस उगवलो आलाय। दिसत नाही पण याच्यात जाऊ दे। चला इकडे चालू आहे आमची धाराची तयारी। ही जरा लय नाटकं करते धार काढताना। अलीकडं म्हणजे ती नवीन आणलेली जागा, नवीन माणसं, नवीनच येलेली, त्याच्यामुळं थोडी नाटकं करते धार काढायला, म्हणून बाला घालायला लागतोय तिला। तर गुड मॉर्निंग सर्वांना। आता घेते धारा काढून, भेटू नंतर। तर मंडळी आत्ता कुठे धारा काढून झाल्या, गुरांची वैरण अण्णांनी गुरांची वैरण केली। चौधरी साहेब गेले दूध घालायला, मी वासरात दूध पाजून घेतलं आणि आता अजून करड पाजायची राहिलेली शेळ्यांना, आणि नंतर आपल्या पोटा पाण्याचं। तर चला शेळ्यांना करडांना दूध पाजून घेते। काय मोकळी ठेवायची तेव्हा मनानेच प्यायची, आणि आता मी बांधून ठेवते ना त्यांना, तर मग सोडायला लागते पियासाठी। आले सुद्धा चौधरी साहेब दूध घेऊन। तर काल गव्हाचं दळण टाकलं होतं, आणि हे आम्ही स्वयंपाकासाठी बनवले बरं का। पाऊस यायचा ना मध्ये मध्ये, तर ते स्वयंपाकाचं अडचण यायची स्वयंपाकाला पावसात। तर करडांना पहिलं दूध पाजून घेते आता। हिरवा बास झालं, चला। तर सकाळचे वाजलेले 10:30। ब्लर दिसतंय का? 10 असू देत। आणि मी बसली इकडे लिंबाच्या सावलीला। आधी जेवली, नंतर चहा पिलेला ग्लास इथं ठेवलाय, आणि अण्णा तिकडं खाटवर बसले होते पलीकडं। जेवण करून खाऊन एक झोपा झाल्यात माझी नाही बरं का, अण्णांची। आणि मी बसली होती। काही आम्ही कसं गावाकडं असतो, त्याच्यामुळे ना आम्हाला काय घडामोडी वगैरे काय झालेल्या असतील, ठळक बातम्या वगैरे काय कळत नाही। तर मग ते मोबाईल उघडून मोबाईल चालू करून जेव्हा बघेल तेव्हाच आम्हाला समजतं। मग हे असं थोडं निवांत असलं, खाऊन पिऊन चहा नाश्ता वगैरे करून नंतर मग चहा घेत मी असं बघत असते, मला आवडतं तसं। तर इकडे गाया मस्तपैकी बसल्या होत्या। आता ऊन लागायला लागलं म्हणून दोघीजणी उठल्यात। आता परत यांना सावलीला घालायचं, पाणी पाजायचं, वैरण करायची। तसं सकाळी पाणी पिलेले आहेत,
पण उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं 2-3 वेळा दिवसातून पाणी पाजायला लागतं, कधी कधी तर 4 वेळा पण पाणी पाजायला लागतं, कारण खूप कडक उन्हाळा आहे. एवढं कडक ऊन पडतंय ना, आणि आपल्याला पाणी पाणी होतंय दिवसभर, किती पण पाणी पिलं तरी आपल्याला चैन पडत नाही. मग ती तर मुकी जनावर आहेत, त्यांनी कुणाला सांगायचं मला तहान लागली म्हणून. म्हणून मग 3-4 वेळा मुक्त गोठा असेल तर कसं त्याच्यात पाणी ठेवल्यावर आपोआप जाऊन पितात. पण आपण आमचं बंदिस्त आहे, म्हणजे बंदिस्त गाया असतात बांधलेल्या, तर त्यांना आपण पुढं नेऊन ठेवू त्यांच्यासमोर, तेव्हाच पाणी पितात त्या. तर चला आता 10 वाजलेले आहेत आणि पाणी पाजून सावलीत बांधून घेतले ना गाया की मग कामच ओके. त्यानंतर मग कपडे, भांडी, इतर राहिलेली कामं असं करायचे. तर खूप कामं आहेत अजून. भेटू नंतर. आधी गाया पाणी पाजून वैरण करून घेते त्यांना आणि नंतर भेटू आपण. गायींची वैरण तर आता झाली होती. आता काय करायचं, आता म्हणलं लागावं घरातल्या कामांना. सकाळपासून आंघोळ वगैरे काही झाली नव्हती, तर मध्ये झालं इकडं पाणी. आणि आता काय झाले, विहिरींमध्ये पाणी कमी असल्यामुळं, पहिलं पाणी जेव्हा जास्त असायचं ना विहिरीमध्ये, तेव्हा इथं या नळीला दिवसभर पाणी राहायचं. पण आता प्रॉब्लेम असा झाला आहे की पाणी, जेवढं पाणी विहिरीत आहे तेवढं काढल्याच्या नंतर या नळीत पाणीच राहत नाही. म्हणजे ड्रीपची नळी लोकांच्या विहिरीची घेतलेली आहे आमच्या दरवाजामध्ये आम्ही. तर मग पहिलं हातातलं काम सोडून म्हणलं आता पहिलं पाणी भरून घ्यावं लागते, कारण पाणी एवढं गरजेचं आहे ना. आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, एवढं कडक ऊन पडतं आहे, इतका कडक उन्हाळा आहे, म्हणजे प्रत्येकच वर्षी असतो. आणि तर एवढ्या कडक उन्हामध्ये दिवसातून 2-3 वेळा गायांना पाणी पाजायचं, गायींच्या अंगावर पाणी मारायला लागतं 1-2 वेळा. कारण मग सावलीला जरी असल्या ना गाया, पिपरीच्या सावलीला, पण गरम झळ्या एवढ्या लागत आहेत ना, झाडाखाली सुद्धा अक्षरशः बसायला दम निघत नाही. म्हणून मग म्हटलं आता पाणी चालू झाले तर पहिलं पाणी भरून घ्यावं, नंतर बाकीची कामं घरातली होत राहतील. आणि माझं काय आहे, आंघोळीचं, खाण्यापिण्याचं वगैरे मला कुठं जायचं आहे, म्हणजे प्रत्येकच महिलांचं हेच असतं. आधी पहिलं सगळ्यांचं, घरातली माणसं असू दे नाही तर जनावरं असू दे, आधी त्यांचं नियोजन लावलं म्हणजे बास असतं. आणि नंतर मग आपल्याला कुठं जायचं आहे, आपण सगळ्याच्या मागे राहायचं. तर असो, तरी पण मला हे सगळं करण्यात खूप आनंद वाटतो, खूप भारी वाटतं मला हे सगळं करण्यामध्ये. त्याचं कारण महत्त्वाचं तुम्हाला सांगते. जेव्हा मी मुंबईवरून गावाला शिफ्ट झाली ना, तेव्हा दारात गाय नव्हती, कुत्रं नव्हतं, मांजर नव्हती, शेळ्या नव्हत्या, कोंबड्या नव्हत्या, काही म्हणजे काही नव्हतं दरवाजामध्ये. आणि मग मी आल्याच्यानंतर ही एक 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 करून सुरुवात केली. आणि सुरुवातीला मी जेव्हा मुंबईवरून आली ना, तेव्हा घरी बसून दिवसभर काय करायचं म्हणून पर्याय काय राहतो मग आपल्याकडं. मग बायका आजूबाजूच्या कोणी चालल्या ना लोकांच्या शेतात मजुरीला, तर मी पण मजुरीला जायची. घरातून जबरदस्ती नव्हती, पण दिवसभर घरी बसून करणार काय. आणि इथं काही शहरातल्यासारखं नाही की दिवसभर घरात साफसफाईच करत बसा, कमरेला रुमाल अडकवून इकडे पुसून घ्या, तिकडे पुसून घ्या. आणि म्हणजे इथं गावाला तसं नसते ना, मग दिवसभर करणार काय. आणि खरं सांगायचं झालं तर महत्त्वाचा मुद्दा असा की मी शहरात जरी राहत होती तरी पण मग बाहेरची कामं करतच होती. त्यामुळे मग घरी बसून दम निघत नसायचा. मग काय करायचं, तर मग मजुरीला जायचं. आणि मग मुलांना माझ्या ते आवडत नसायचं की मम्मी तू कामाला जातेस, नको जाऊ, मग इथं तू करत होतीस ते काय वाईट आहे, मग तू इकडे ये, तुला कामाला जायचं आहे तिथं उन्हात दिवसभर. तर असतं ना, मुलं मोठी झाल्यावर मुलांना वाटतं की आईने नाही करावं. बाप मस्त कष्ट करतोय, बाप कितीतरी कष्ट करतोय, पण ते आई लोकांच्या शेतात मजुरीला जायचं मुलांना आवडत नसायचं. म्हणून मग काय असं करत करत गाय घेतली. आणि ह्या गायांमुळं माझी ना मजुरीला जायचं माझं वाचलं.
म्हणजे मला जावावंच लागलं नाही. जेव्हापासून गाया दारात घेतल्यात ना तेव्हापासून मी अजून कोणाच्या शेतात मजुरीला म्हणून गेली नाही. आणि कधी गेली तर ती मला फक्त मला वेळ आहे आणि आवडते चला बायकांमध्ये घरी बसून बोर झाली तर अशासाठी गेली कधीतरी 2 दिवसासाठी 4 दिवसासाठी. नाहीतर मला अजिबात मजुरी करावी लागली नाही बरं का. हा प्लस पॉईंट आहे. गाया आणल्यामुळं मी जसं की सांगितलं शॉर्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे बघा, 4 कोंबड्या जगून निघतात गायांचं शेणकूड उकरून त्याच्यातले किड्या मुंगे खाऊन. आणि 2 शेळ्या आहेत माझ्या हातापुरत्या. मी शेतात जरी माझ्या कामाला रानात राबायला गेली तरी शेळ्या माझ्या मागं जगून निघतात. तर असा फायदा आहे सगळा. मंडळी अशा गाई तिकडं शेडमध्ये शेळ्या बसल्यात. हे असं सगळं बघितलं ना असलं समाधान वाटतं ना. एवढी गार पिपरीची सावली, किती शांतपणे बसल्यात खाऊन. तर चला मंडळी, अजून आंघोळ बाकी माझी. काय बोलू ती समजेना, म्हणजे काय बोलू ती समजेना, म्हणजे मला सांगायची लाज वाटायला लागली. आंघोळ बाकी. आता आंघोळ करून घेते. कडक उन्हाचा कार झालाय, घाम सगळ्या अंगातून घाम घाम झाला एकदम. पण या गाई बसलेल्या बघितल्या ना इतकं भारी वाटलं ना. तर आता चला आंघोळ करून बाकीची कामं आवरून घेते. पाणी भरून झाले, गायांचं खाऊन पिऊन झाले मस्तपैकी. माझा विचार चालला होता गाया धुवायचं, पण आता बसले तेवढ्या निवांत तर मला उठवू वाटेना त्यांना. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.